महेश दुले उर्फ मॅडी सरांचं आगमन झालं विनंती करेन आपण याचा आहे खोलवा टप्प्यात हा चेंडू बॉल बॅक टू ड्राईव्हचा हा चेंडू आपण पाहिला अगदी स्वतःच्या फॉलोटर मध्ये चेंडूला अडवलंय कोणत्या प्रकारची धाव इथं मिळणार नाही या चेंडूवरती स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल राजूला पहिला चेंडूला सन्मान दिलं तर षटकात तर हा सामना मात्र 4 षटकांचा असेल दोन्ही संघांना विनंती असेल पुन्हा आता गेम ऑन खोलवा टप्प्याचा हा बॉल अगदी भरपूर वेग होता या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेश दुले माडी सरांचं आगमन झालंय कर्वे प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष मनापासून हार्दिक स्वागत लोगोपाचे 2 निर्धाव चेंडू फिकी करत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज गौरव म्हात्रे मॅडंट्री पॉवर प्लेचा पहिला षटक इथं हाताळत असताना या मेगा फायनल मध्ये मेन पंचाचा भूमिकेत डीके सर आपण पाहू शकाल दत्ता कडाव फ्रंट फुट वरती आला अगदी खोला टप्पा हा चेंडू 30 सर्कल मध्ये पिंट्या होते पण त्यानंतर त्याला चेंडू हुलकावणी देऊन अगदी आउटफील्ड मध्ये चेंडू निघून गेला डीप मध्ये आपण पाहू शकाल ओमकारला चेंडूवरती आले बॉलला गॅदर केलं उचललं फेकलं त्यानंतर स्वतःचा आणि संघाचं अकाउंट इथनं ओपन करत असताना आपण पाहिलं राजूनं तिसऱ्या चेंडूवरती इथनं धाव आली आणि गावदे स्पोर्ट्स या संघामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार शॉर्ट ऑफलाईनचा हा चेंडू पूल केलाय पुन्हा एकदा त्या दिशेने आपण पाहू शकाल लॉंग ऑफला फिल्डर आहे वाला आलाय पुन्हा एकदा आपण पाहू शकाल बंटी आलेत बॉल वरती पुन्हा एकदा सेम रिझल्ट अगदी कॉपी करून पेस्ट केला या चेंडू वरती आणि सेम रिझल्ट आलं इथनं अजून एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावरती अगदी शांततेने आणि संयमाने खेळ करत असताना दोन्ही संघ आतापर्यंत 4 चेंडू फेकले गौरवून आणि फक्त 2 धावा खर्च केल्या पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल राजू सफल झाला मिस्टामिंग शॉट जलदी संधी आणि अगदी गणेश साठी सुवर्ण संधी होती पण गणेश मात्र चुका झाला एक सोपा लॉलीपॉप पद्धतीचा जेल मध्ये इथं ड्रॉप झालाय तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथं गमावलं गणेश भवडनं अगदी आपण पाहू शकाल संकेत मार्के यांनी 500 रुपये आणि त्या दरम्यान अजून एक मान्यवर होते त्यांनी सुद्धा 500 रुपये लावले होते गणेश भवड वरती पण त्यानंतर एक सोपा जेल मी तर म्हणेन सोडण्यात आलंय गणेशच्या माध्यमातून इथनं या मॅच मध्ये 5व्या चेंडू वरती जीवनदान मिळालंय राजू धोंद्रेला आपण पाहू काल जेल सोडल्यानंतर इथनं एक धाव आली धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती लॉ फुल टॉस आहे अगदी गॅप चेंडू आहे आणि चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विशालच्या बॅट मधून येतो हा षटकार महाराज आता मानाला त्रिवाद हुजरा अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या आत पहिला षटक समाप्त झाला आणि षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे गावदे स्पोर्ट्सच्या संघाची तब्बल 9 या आकड्यावरती दुसरा षटक आपण पाहू शकाल बॉलिंग मार्क वरती उमेश फुटाने 4 षटकांचा सामना पहिला षटक आपण पाहिला मॅडंड्री पावर प्लेचा षटक हाताला गौरवनं फक्त 9 धावा खर्च केल्या आपण पाहू शकाल अगदी सलामीची जोडी मात्र तग धरून मैदानाच्या आत उभी आहे 6 चेंडू मात्र फेस केले आणि फक्त 9 धावा खर्च केल्या अगदी सायंकाळचा सत्र आपण पाहतोय अगदी आकाशात उडणारा पक्षी मात्र आपल्या घट्ट्याच्या दिशेने जात असताना अगदी या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहतोय आणि शेवटच्या दिवसातील मात्र शेवटची मॅच मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय या 2 संघांच्या वतीने आपण पाहू शकाल कर्वे प्रीमियर लीग आणि या लीगचा मात्र मेगा फायनलचा सामना एका साइडला सद्गुरू स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल आई गावदेवी स्पोर्ट्स या 2 संघांच्या भीतीने ही लढत कोण विजेता संघ ठरणार कोणता संघ रनरअप संघ ठरणार अगदी आपलं अस्तित्व आणि कोणता संघ मात्र या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आणि कोणता संघ मात्र या स्पर्धेचा आकर्षक आहे ते म्हणजे खास फिरता चषक कोणता संघ फिरता चषक घेऊन जाणार शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू मिस्टामिंग शॉट आहे डीप मध्ये फिल्डर आहे जेल होणार का आणि यस फलंदाज बाद मोठा धक्का लागत असताना आपण पाहू शकाल राजू धोंद्रे बॅक टू द डगआउट पहिला विकेटचा पतन
हॅलो हॅलो थँक्यू. तर मैदानाच्या आता आपण पाहू शकाल पहिला चेंडू फेकला उमेश फुटाने पण त्यानंतर काय वापसी केली पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का राजूच्या स्वरूपात राजूला मात्र पहिल्या चेंडूवरती मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल अमोल आले पण त्यानंतर स्ट्राईक वरती विशाल होते त्यानंतर हलक्या हाताने ऑन साइडला चेंडूला फक्त ड्राईव्ह करत असताना या दोन धावा मिळतील. अगदी आपण पाहिलं विकेट आल्यानंतर डोक्यावरती बर्फ ठेवून विशाल मात्र बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहू शकाल जबाबदारी आली आपल्यावरती आणि ते मात्र जबाबदारी स्वीकारत असताना विशालच्या बॅटमधून आल्या या दोन धाब्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 11 या आकड्यावरती. एक गडाच्या नुकसानात अगदी मी तर म्हणाले तर शॉर्ट ऑफचा चेंडू होता. अगदी त्यानंतर आपण पाहिलं डीप मध्ये फिल्डर होते पिंट्या त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल जज झाला आणि अगदी या मॅच मध्ये मात्र पहिलाच विकेट गावदेवी स्पोर्ट्सचा मिळाला. शॉर्ट ऑफचा बॉल सफल झाले पण त्यानंतर थोडासा ताकद कमी पडली. आपण पाहू शकाल टीम मध्ये फिल्डर आहेत दीपक एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न केला दुसरी धाव होईल का पूर्ण आणि घातकी धाव इतना पूर्ण करत असताना हे दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 13 या आकड्यावरती. आम्हाला सातत्याने चांगली माहिती देत असताना आमचे साथी गुणलेखक आपण पाहू शकाल कुलदीप विश्वकर्मा उर्फ केपी त्यांना सुद्धा आपण पाहिलं आजच्या दिवसात थोडेसे अपयशी ठरले पण त्यानंतर त्यांची सुद्धा टीम मात्र बाहेर झाली. आपण पाहू शकाल आजच्या या दोन्ही संघांनी आजच्या दिवसात सर्वांना इम्प्रेस केला. मिस्टामिंग शॉट गणेश आले पण त्यानंतर गणेशला देखील हुलकावणी देऊन चेंडू चाललाय लॉंग शॉट रिटर्न मध्ये. अगदी गौरवचा कौतुक करावं तेवढं कमी. यष्टीरक्षक असताना सुद्धा मात्र भरपूर दूरवंचा अंतर गाठत असताना चेंडूला गॅदर केला आणि आपल्या संघासाठी त्याने काही धावा वाचवत असताना या चेंडूवरती मिळतील 3 धावा. कठीण झेल होता पण त्यानंतर आपण पाहू शकाल गणेशला मात्र हा चेंडू हुलकावणी दिली आणि त्यानंतर लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये आणि अगदी शर्यत लागली होती गौरवाने चेंडू मध्ये पण त्यानंतर गौरवने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र काही धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. गौरवला सुद्धा माहिती आहे की आपली कामगिरी मात्र या मॅच मध्ये भरपूर महत्वाची आहे. पुन्हा एकदा उमेश बॉलिंग मार्क मध्ये तयार. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू मिस्टामिंग शॉट झेलची संधी डीप मध्ये फिल्डर आहे ओंकार आणि एक सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल मात्र सोडण्यात आलाय आणि या मॅच मध्ये जीवनदान मिळत असताना अमोल जमदरीला अगदी अमोलचा विचार केला बंडावसाठी आला होता तिसऱ्या क्रमांकावरती आला होता एक गावदेवी स्पोर्ट्स या संघासाठी पण त्यानंतर मात्र जीवनदान मिळत असताना अमोलला या चेंडूवरती मिळतील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज उमेश. शॉट ऑफचा चेंडू आपण पाहू शकाल स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका कोणताही फिल्डर नाही रिकामी जागा होती जागा भरून काढली. यस अंपायर सिग्नल चौकार. पोहोचली 22 लॉस ऑफ 1 विकेट. तर विनर तर 22 धावा संख्या आपण पाहू शकाल. गावदेवी स्पोर्ट्सच्या संघाची 2 षटकांचा अखेरीस तिसरा षटक प्रगती पदावरती आपण पाहू शकाल. ललित सवारीला स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल सलामीसाठी आला होता. प्रत्येक बॉल पासून संघर्ष करतोय आणि सातत्याने संघर्ष करत असताना शॉट आपले चेंडू हलकीशी यष्टीरक्षक आपण पाहू शकाल. कपिलच्या माध्यमातून कोणत्याही चुका होत नाहीत पण त्यानंतर फलंदाज बाद विशाल बॅक टू द डगआउट.
पहिल्या चेंडूवरती मात्र त्याला मिळाली सफलता. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा उंचावला असेल. अगदी चांगली कामगिरी करावी लागेल ललितला. अगदी आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र ललितच्या खात्यावरती दिली आणि अगदी चांगली कामगिरी करावी लागेल पुन्हा एकदा. खोलवा टप्पा चेंडू गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल चौथा क्रमांकाचा फलंदाज कैलास आलाय. कैलासला मात्र पहिला चेंडू विकेट करत असताना डॉट चेंडूला डॉमिनेट केलाय ललितने. वापसी करत असताना या मॅच मध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा सद्गुरू स्पोर्ट्स हा संघ. अगदी पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर 22 धावा होत्या. त्यानंतर ललित आला आणि धावसंख्येमध्ये स्थिरावली. अगदी आपण पाहू शकाल ओव्हर पिचचा हा चेंडू पण त्यानंतर मिस्टामिंग शॉट यशरक्षकने कॉल केला की हा मी झेल स्वीकारू शकतो आणि त्यानंतर अजून एक विकेटचा पतन हा लागतो तब्बल आई गावते स्पोर्ट्स टीमला. तिसरा धक्का कैलास मुकने बॅक टू द डगआउट. चार षटकांचा सामना. तिसऱ्या षटकाची जबाबदारी आली ललित वरती. पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट आला आणि अजून एक फलंदाजाला बाद करत असताना पुन्हा एकदा चांगली कामगिरी. स्ट्राईक वरती अमोल अगदी खूपच वेग होता या बॉल वरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. स्विंग आणि मिस. अजून एक हात निर्धाव चेंडू. अतिशय अमिताभाने चांगली कामगिरी करत असताना तब्बल 4 चेंडू फेकले. 4 चेंडू मध्ये 2 फलंदाजांना मात्र आपल्या जाळ्यात फसवलं ललित या गोलंदाजानं. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. अरे वो मिठाई भी गया जिसमें शक्कर ही ना हो और वो क्रिकेट की मॅच ही गया जिसमें टक्कर ना हो. एकमेकांना टक्कर देत असताना आहे दोन्ही संघ. आता आपण पाहिला लो फुलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली डीप मध्ये आपण पाहू शकाल पिंट्या आहेत. अगदी मिदमाने दोन्ही फिल्डरला मात्र चांगली टक्कर देत असताना पण अगदी या चेंडूवरती मिळाले फक्त सिंगल. चांगली कामगिरी या षटकामध्ये. आतापर्यंत एकच धाव आली. आतापर्यंत एक चेंडू बाकी आहे. चांगली कामगिरी. तब्बल एक धाव खर्च केली. 2 फलंदाजांना देखील त्यांना बाद केलं. अगदी मिदमाने सातत्यानं व्हेरिएशन दाखवतोय आपल्या बात्यातील. कधी वेग कमी करतोय कधी वेग दाखवतोय. सातत्यानं हेच मात्र सूत्र दाखवत असताना या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती जगदीश जो 5व्या क्रमांकावरती आलाय. खोलवाटा चेंडू आन्सरला फक्त दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहेत उमेश बॉल वरती येतील पण त्यानंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलला उचलून फेकतील. 2 धावांचा मानस होता. तिसऱ्या धावेचा धाडस आहे का तिसरी धाव होईल का पूर्ण पण त्यानंतर यश नो वेटचा कॉल झाला नाही आणि त्यानंतर सांघिक यश इथनं मिळत असताना सद्गुरू स्पोर्ट्सच्या टीमला पण कोणता फलंदाज होईल इथनं बाद. डिसिजन अजूनही पेंडिंग. यस अमोल जमदरीला मात्र मैदान सोडावं लागेल. काय षटक हाताला ललितनं एकदा जोरदार डाला होऊन जाऊया ललित सवारीसाठी. फक्त आणि फक्त त्यानं धावा खर्च केला तर म्हणजेच 3 आणि 3 धक्के सुद्धा दिलेत आई गावते स्पोर्ट्सच्या टीमला. षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदे स्पोर्ट्स टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25 या आकड्यावरती. वापसी केली ललितनं या मॅच मध्ये. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 22. त्यानंतर ललिताना आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्या. चौथा षटक प्रगती पदावरती आपण पाहतोय. बॉलिंग मार्क मध्ये आपण पाहतोय थरार मेगा फायनलचा पण त्यानंतर चौथा षटक घेऊन आलाय कल्पेश. पण त्यानंतर आपण पाहू शकाल पहिला चेंडू फेकला. थोडासा स्विंग झाला. स्विंग आणि मिस. स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल जगदीश वलवेला. हा चेंडू मात्र थोडासा समजला नाही आणि त्यानंतर डॉट जगदीशला मात्र डॉमिनेट केला. डॉट चेंडू धावसंख्या स्थगित. कुठल्या स्पर्धा चेंडू हलक्या हाताने बॅकफूट वरती आले पण त्यानंतर डीप मध्ये फिल्डर आहे. कवच मध्ये ललित आहेत. खूप चांगला थ्रो आला. रनआउटची संधी आहे आणि शेवटच्या क्षणाला आपण पाहू शकाल जगदीश मात्र या 2 धावा देखील पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली
27 या आकड्यावरती आतापर्यंत आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी झाली सद्गुरू स्पोर्ट्सच्या टीमच्या वतीनं. कोणता संघ या मॅच मध्ये आपलं नाव करणार आणि कोणता संघ मित्र मंडळींना सेकंड प्राइज मिळवला. त्यानंतर स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न आणि यस पंचांनी मात्र फलंदाजाला बाद केला. हलकीशी एज आणि फलंदाजाला मात्र मैदान सोडावं लागेल. जगदीश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहू शकाल 7व्या क्रमांकावरती मुकेश ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 4 गड्यांना बाद केला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती मुकेश. षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी. यस इतना अजून एक फलंदाज बाद होईल. बॅटची हलकीशी एज मैदान सोडावा लागेल. ज्या पावली मैदानाच्या आत गेला होता मुकेश त्याच पावली मात्र मैदान सोडावा लागेल. बॅक टू बॅक हा दुसरा धक्का लागत असताना आई गावते स्पोर्ट्स या संघाला. मुकेश बॅक टू द डगआउट. तर गोलंदाज कल्पेशने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर केपी कडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी विकेट हॅट्रिकच्या उंबाड्यावरती गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबाड्यावरती गोलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश. इथं जर विकेट हॅट्रिक जर झाली तर या विकेट हॅट्रिकला मात्र केपीच्या माध्यमातून 500 रुपये. खोलवर बदा चेंडू अगदी मैदानाने स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलंय. या चेंडूवरती फक्त मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 28. लॉस ऑफ 6 विकेट. आपण पाहू शकाल 28 धाबा 6 गड्यांच्या नुकसानात. स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल अमोल हनुमंते. तर कल्पेसाठी इतना आकाश जमदरेकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज झाले. 2 विकेटांना मिळवले. अगदी मित्रमंडळी प्रसन्न झाले 2 विकेट मिळवल्यानंतर आणि त्यातून 1000 रुपये कॅश प्राइज आकाश जमदरे ह्यांकडून मात्र कल्पेशला लावण्यात आलाय. स्ट्राईक वरती अमोल. यस पंच सांगतात हा खराब चेंडू आहे आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र आपण पाहू शकाल फिल्डर मात्र एका साइडला जास्त लावण्यात आलेत की काय. बट त्यानंतर आपण पाहू शकाल स्क्वेअरच्या अंपायरने मात्र नो चेंडू घोषित केला. यस इतना नो चेंडू आला म्हणजे इतना एकदम इतना अंकित झाली म्हणजे फ्री हिटला सुवर्ण संधी आहे स्ट्राईक वरती अमोलला. शेवटचा चेंडू फिकी करत असताना थोड्याशा चुका झाल्या गोलंदाजाकडून. थोड्याशा चुका झाल्या त्या म्हणजे सद्गुरू स्पोर्ट्स टीम कडून. यस नो चेंडू आला म्हणजे फ्री हिटला सुवर्ण संधी. अगदी या शेवटच्या चेंडूवरती ब्लँक स्ट्रोक खेळेल का फलंदाज अमोल हनुमंते. अगदी फ्री हिटची चान्स. खोला डबाचा चेंडू आपण पाहू शकाल सफल झाले होते पण त्यानंतर बॅटन बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. हा चेंडू अगदी पॅडवरती अडला. त्यानंतर हलकीशी अपील झाली आणि पाहता पाहता चौथा षटक देखील समाप्त झालाय आणि ही एकदा आपण पाहू शकाल लेग बायच्या स्वरूपात 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे स्पोर्ट्सच्या संघाची 30 या आकड्यावरती. येणारे 4 षटक येणारे 24 बॉल हा सामना जिंकण्यासाठी सद्गुरू स्पोर्ट्स या संघाला तब्बल 31 धावांची गरज. तर जसंच या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकू शकाल बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके महेश डोळे उर्फ मॅडी सरांना आपण ऐकू शकाल. थँक्यू.
धन्यवाद धन्यवाद प्रसाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तमाम लाडके प्रेक्षक वर्ग आणि उपस्थित मान्यवर. 31 धावांची गरज स्पर्धेची आजची अंतिम लढत. छोटे मोठे युद्ध संपल्याने महायुद्धाला प्रारंभ झाला. मैदानाच्या आतमध्ये सद्गुरू स्पोर्ट्स वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स हे दोन संघ आपण पाहतो. चला सलामी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना विनंती करतो लगेच आपण तात्काळ दाखल व्हायचं. एकतीस धावांची गरज म्हटलं तर संदीप सर 7.75च्या सरासरीने प्रति षटकामागे धावगती मेंटेन करावी लागेल. धावा चेस करत असताना ते म्हणजे गौरव म्हात्रे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय. त्याच्या समवेत ओमकार भगतला आपण पाहतोय. 31 धावांची गरज, 24 बॉल आणि 31 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी. ज्याने या मैदानावरती हाकार माजवला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जात असताना गौरव म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल. आघाडीचा गोलंदाज तितका ताकदीचा यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून हे पहिले षटक आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज कैलास. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. पंचांना देखील विनंती करेन. आमचे अत्यंत जवळचे मित्र आज संदीप गायकवाड देखील मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. यावेळेस पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने फेकला गेला. आपण पाहतो राईट आर्म राऊंड विकेटने कैलासला आणि पडल्यानंतर चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. ज्या गौरव म्हात्रेने भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई या लीग मध्ये केली आणि आता पहिला बॉल यावेळेस डॉट. 24 बॉल 31 धावांची गरज आहे. सामना कशा प्रकारे रंगेल या मैदानावरती आपल्याला पाहायचा आहे. अंतिम सामना एका बाजूला चंद्रकांत म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला श्रीमती राधाबाई मुकडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. दोन्ही संघ मालक या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत असताना आणि दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपण पाहतोय. यावेळेस लिडिंग एज मिस टायमिंग स्वतः कैलास झेल खाली आणि सेल ड्रॉप. घडलं काय मैदानावरती यावेळेस गौरव म्हात्रेला बाद करण्यामध्ये यश आलं असं परंतु कॉल होत नाहीये. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये कैलासला झेल टिपायचा होता परंतु त्या ठिकाणी अपयश आलं आणि इथे धाव नाहीये. एकतीस धावांची गरज. क्रिकेट अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतो. खरवय प्रीमियर लीग आज शेवटचा सामना का होईना परंतु समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळाली त्यासाठी आभार व्यक्त करतो. खरवय गावाचा प्रथमदा ज्यांच्या माध्यमातून ही लीग तुम्ही पाहताय. गावाच्या सन्मानाची, गावाच्या प्रतिष्ठेची आणि गावाच्या अभिमानाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने यावेळेस मिस टायमिंग गौरव म्हात्रे क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यस इट इज आउट. फलंदाज होईल बाद. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार ज्या गौरव म्हात्रेने केली. 2 दिवस थैमान गाजवलं आणि तोच गौरव म्हात्रे इथे मैदानाच्या बाहेर येत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना टीम सद्गुरू स्पोर्ट्स या संघाला आपण पाहतोय काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती येतात. जी टीम तुम्ही पाहताय सन्माननीय चंद्रकांतजी म्हात्रे साहेब सद्गुरू स्पोर्ट्सचे टीम ओनर आहेत. त्यांची जावई अर्थातच सन्माननीय सुजितजी भोपी साहेब आणि सन्माननीय सौभाग्यवती गौरीताई भोपी यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्ट्राईक एंडला फलंदाज उमेश. अद्यापपर्यंत आपण पाहतो कैलासचा विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी आहे. कैलासला माहिती आहे. मी तर म्हणेन या संध्याकाळच्या वातावरणात, थंड वातावरणात अतिशय गरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतो बॅक टू बॉलर चेंडू कैंबल अलंग कार्पेट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक विशाल दोंडे चेंडूवरती येत आहेत. चेंडूला गॅदर करत असताना फक्त एकच धाव. चांगलं क्रिकेट.
क्रिकेट म्हणजे काय असं सातत्याने क्रिकेटची व्याख्या आम्ही तुम्हाला सांगत असतो. क्रिकेट म्हणजे काय असं तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या क्रिकेटचा जन्म इंग्लंड मध्ये झाला आणि तुम्हा आम्हा भारतीयांनी प्रेम केलं त्या क्रिकेटवरती. तुमची आमची ओळख नसताना ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुमचा आमचा परिचय नसताना परिचय करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज तयार. कैलाश जबरदस्त लाईन आपल्याला पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडू अगदी सरप्राईज करतोय फलंदाज ओमकार भगतला. हा देखील चेंडू डॉट. क्रिकेट हा शब्द 7 अक्षराने जोडला गेलाय. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी आणि टी फॉर टेम्परमेंट. या 7 अक्षराने जोडलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहू शकाल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. चेंडू घरंगळत राहिलाय. स्कोर ऑफ द विकेट. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडू गॅदर करत असताना चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूला पॉज दिला शेवटच्या क्षणाला आणि एक धाव तिथे येते. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती होतं आणि या पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना फक्त आणि फक्त 2 धावा केवळ. 31 धावांची गरज आहे. या मॅचचं चित्र अजूनही बदललेलं नाहीये कारण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. या मॅच मध्ये काही होऊ शकतो. 7.75 च्या सरासरीने 4 षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या. आता मात्र ते समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि 29 धावांची गरज. मॅचचा जर रेकॉर्ड आपण पाहिला तर केपीए मला सांगतायत गौरव म्हात्रेने 72 धावांची इनिंग एकदा साकारली आहे. त्यानंतर 66 धावांची इनिंग देखील साकारली आहे आणि 67 धावांची इनिंग देखील त्याच्या बॅट मधून पाहिले. मग अशा मेगा फायनलच्या सामन्यामध्ये ही चुकी का? गौरव म्हात्रे अगदी शून्याचा चष्मा घालून परतला. धावसंख्या धाव फलकावरती 2-1-2 अशी दयनीय अवस्था आहे. यावेळेस इथे मात्र आपण पाहतो हलवार पद्धतीने बॅट फिरवली आहे. पंच संदीप गायकवाड. एस इट इज वाईड बॉल. अतिशय स्टायलिश पंच म्हणून ओळखले जातात. नेरळ विभागातून भरपूर सारी जिम्मेदारी त्यांच्या देखील खांद्यावरती असते आणि आज या बदलापूर नगरीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आम्ही बासेज पाहिला. बदलापूर नगरीमध्ये संदीप गायकवाड यांचं स्वागत केलं दत्ता कडवानं. यावेळेस लाईन चांगली. अप्रतिम बॉल. अखूट टप्पाचा बॉल होता. पडल्यानंतर आपण पाहतो ओमकारला बीट करत असताना पायामध्ये फुटवर्कचा वापर नाहीये. पद लालित्य नाहीये. ही मॅच महत्वाची आहे. सामना जिंकायचा आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल? केपीएल 2021. सद्गुरू स्पोर्ट्स की गावदेवी स्पोर्ट्स हे 2 संघ बलाढ्य आहेत ज्याने 6 संघांना धूळ चारली आहे आणि आज या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये छोटे मोठे युद्ध संपले आणि या महायुद्धामध्ये खेळत असताना स्ट्रायकिंगला ओमकार भगत. गोलंदाज राजू दांद्रे. अखूट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा शफल झालेत परंतु इथे पंच तटस्थ. 2 चेंडू सलग डॉट येत आहेत. भरपूर सारे पाठी राखेत राजू धांद्रेच्या देखील पाठीमागे आणि जल्लोष करत असताना सलग 2 चेंडू डॉट. एक डॉट चेंडू इथून सद्गुरू स्पोर्ट्स या संघाच्या अडचणी वाढवून ठेवेल. या मॅच मध्ये अंतिम मेगा फायनल तुम्ही पाहतायत आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल काही क्षणात तुम्हाला याचं उत्तर मिळेल. गोलंदाज तयार राजू धांद्रे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती संघाच्या वतीने 2 आणि हे वैयक्तिक पहिले षटक. राईट आर्म राऊंड विकेटने. अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस जबरदस्त ऑन द टॉस खेळले. चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणि मिळतील तोपर्यंत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतंय. जबरदस्त क्रिकेट. जबरदस्त क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने दुहेरी संगमाच्या आधारावरती चालू असलेला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या क्रीडांगणावरती खरवई गावाची सन्मानाची आणि खरवई गावाच्या अभिमानाची ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेला मात्र आज या शेवटच्या सामन्यानंतर निरोप देताना कुठेतरी डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतील.
गोलंदाज तयार यावेळेस बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक तयार शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय तोपर्यंत एकच धाव एका धावेने संघ अडचणीत येणार नाहीये एका धावेने संघ अडचणीत येईल फलंदाजी करत असताना सद्गुरू स्पोर्ट्स संघ कारण या मॅच मध्ये धावा जर तुम्हाला बनवायचे म्हटलं जातं ना केपीला माहितीये गल्लीपासून दिल्ली पर्यंत जायचं असेल तर रिक्षाने जाऊन चालणार नाहीये तुम्हाला विमानाचं तिकीट काढावं लागेल आणि तसं काही या मैदानावरती करावं लागेल उमेश फुटाणेला आणि ओंकार भगतला गोलंदाज राजू धंद्रेच्या अगेन्स्ट यावेळेस इथे बाचा संपर्क नाहीये जगदीश बळवे चेंडूला गादर करत असताना जबरदस्त रक्षक छोटा तीर गावकरी गंभीर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जगदीश बळवे हा देखील चेंडू डॉट धाबत संख्या स्थिरावली आहे फक्त आणि फक्त केवळ 6 धावा यावेळेस कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने आपण पाहतोय फटका खेळून करणारे उमेश फुटाणेने एकच धाव तिथे मिळते भरपूर चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सागर त्या ठिकाणी होते आणि चेंडू गादर करत असताना एकच धाव भरपूर चांगले प्रयत्न आपण पाहिले तर क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या 4 महत्वाच्या क्रिया कराव्या लागतात आणि ते करत असताना यावेळेस गावदेवी स्पोर्ट्स जबरदस्त मॅच तुल्यबल लढत आपण पाहतोय जबरदस्त कॉन्टॅस्ट मैदानावरती रंगत असताना आणि चांगली मॅच येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज 12 चेंडू आणि 24 धावा मॅच हा व्होल्टेज पैसा वसूल मुकाबला प्रेक्षकांच्या आवडीचा सामना आपण पाहतोय जबरदस्त मॅच रंगतीये काय मेहनत करतात गोलंदाजी करत असताना जरी धावसंख्या कमी असेल जरी त्या धावसंख्या कमी असली तरी त्या धावसंख्येचं संरक्षण कसं करायचं हे मात्र सद्गुरू स्पोर्ट्स च्या अगेन्स्ट आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स करत असताना जबरदस्त कमबॅक मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है काय मॅच रंगती आहे अमोल समदर आपण पाहतो 3ऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 संघाच्या वतीने पहिला चेंडू यावेळेस डॉट पर्सेंटेज आम्हाला केपी जरूर सांगतील भरपूर चेंडू डॉट आले धावा येत नाहीये या मैदानावरती की जणू काही या मैदानावरती बॅड लाईट अंधार प्रकाश इथे पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये थोडीशी चुरस आपण पाहतो 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना येणारे 11 बॉल आणि 24 धावांची गरज समीकरण वेगळं पाहायला मिळते एखादा मोठा फटका पुन्हा एकदा वापसी करेल सद्गुरू स्पोर्ट्स अकुटप्पाचा बॉल यावेळेस बॅटची कडा आपण पाहतो टॉपेज होता क्षेत्ररक्षक येत आहेत एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड केले गेले फैकी भरपूर चांगली पाहायला मिळते आणि एका धावेवरती समाधान हात खोलू दिले नाहीयेत फलंदाजांना आपण पाहतोय जिथे गौरव मात्र बाद झाला तिथे मात्र पूर्णपणे संघ डगमळलेला पाहायला मिळतोय म्हटलं जातं ना पहिले सेनापतीला मारा सेना आपोआपच मरेल आणि असंच काही चित्र मैदानावरती सेनापतीला मारले गेले परंतु सेना हलवार पद्धतीने अगदी या विजयाच्या टार्गेट कडे जात असताना परंतु या मॅच मध्ये रंगत तुम्हाला कायम पाहायला मिळते गोलंदाज तयार अमोल समदरे भरपूर वर्षांचा अनुभव अमोल समदरेच्या देखील पाठीशी चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत आम्ही देखील पाहिली आहे आणि या मॅच मध्ये या महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी चांगलं गोलंदाजी करावा लागेल याच्यासाठी केला होता तास जेणेकरून शेवटचा क्षण गोड व्हावा अकुटप्पाचा बॉल यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग केली आहे आणि तिथे मिळते एकच धाव टाळ्या तर व्हायलाच हव्या काय संघर्ष करतायत यावेळेस गावदेवी स्पोर्ट्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये श्रीमती राधाबाई मुकरे यांचा हा संघ तुम्ही पाहतायत काय क्षेत्ररक्षण करतात आणि काय कमालीची गोलंदाजी आहे व्हॉट अ कमबॅक षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती KPL 2021 चा हा महासंग्राम यावेळेस कुटप्पाचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सेल टॉप कॉल नाहीये आणि यावेळेस उमेश फुटाणेला मिळतील या 2 धावा 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद काय घडलंय अगदी जणू काही खरबई स्टेशनला एकाच एंड वरती या 2 गाड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अपघात झाला तो म्हणजे उमेशचा
धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम सद्गुरू स्पोर्ट्स या संघाला कारण मी अजून जिंकलो नाहीये हे सांगत असताना सद्गुरू स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या आशा जिवंत करतील येणारे 7 चेंडू 20 धावांची गरज. सात चेंडू आणि 20 धावांची गरज. सन्मान आशिष शिंगटे यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत स्पर्धेसाठी. खरवेगावचे नक्कीच चॉकलेट बॉय गोलंदाज तयार आहे समोर समोर आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राईकिंगला फलंदाज ऑन साइडला पण पाहतो अलांडो कार्पेट. चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू चालय घरंगळ क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत मिळतील यावेळेस 2 धावा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. यावेळेस या 2 धावेने स्कोर मोजान 13 रन्स 13 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यात आपण पाहतो येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका गावदेवी स्पोर्ट्स. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. ओमकार भगतसडी पारितोषिक येतोय. जर ही मॅच जिंकून दिली 6 चेंडू 18 धावा इथे बनवल्या तर सुशील गडगे आणि सन्माननीय अनंत शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 6 बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज तयार. यंगस्टर गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेस जबरदस्त लाईन पाहायला मिळते आणि हा चेंडू येईल डॉट. काय गोलंदाजी आहे. अप्रतिम बॉल. गोलंदाज मुकेशला तुम्ही पाहू शकाल. अतिशय यंगस्टर गोलंदाज कमी वयाचा हा खेळाडू आणि मैदानाच्या आतमध्ये ओमकार भगतच्या अगेन्स्ट जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट. 5 बॉल 18. यावेळेस अजून एक इथे ओमकार भगतला सातत्याने बीट केलं जाते. जबरदस्त स्पेल आपण पाहतो मुकेशचा आणि आता समीकरण थोडस अवघड बनलंय या मॅच मध्ये. जे सोपं समीकरण होतं ते अवघड या मॅच मध्ये बनत चाललंय. येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. जबरदस्त मॅच. मैदानावरती असं वाटलं होतं गौरव म्हात्रेच्या अगेन्स्ट कशा प्रकारची गोलंदाजी करायची आणि यावेळेस ओमकार भगतच्या बॅट मधून एवन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार पुण्याची एकदा विजयाची स्वप्न दाखवत असताना ओमकार भगत सद्गुरू स्पोर्ट्स संघासाठी हा बिग षटकार.
निर्णायक मॅच मध्ये कामगिरी करावी लागेल ओमकार भगतला. मैदानाच्या मध्ये नक्कीच चमकावं लागेल यावेळेस ओमकार भगत. आकुटापाचा बॉल यावेळेस कामाच्या दिशेने सागर चेंडू खाली कॅच फलंदाज होईल बाद. आणि आता धक्का क्रमांक लागत असताना यावेळेस चौथा टीम सद्गुरू स्पोर्ट्स संघाला आणि ज्याने विजयाची स्वप्न दाखवले तो ओमकार भगत परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी सर्व गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी. कैलाशने पहिले षटक हाताळलं ज्यामध्ये 2 धावा होत्या. त्यानंतर राजू दांद्रेने 5 धावांचं षटक हाताळलं. अमोल संदरेच्या गोलंदाजीमध्ये 6 धावा आपण पाहिल्या. आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायचं किती धावा खर्च करेल हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. जरी या स्पर्धेमध्ये गौरव म्हात्रेचा राडा असेल परंतु आता मात्र वाडा कोणाचा असू दे राडा फक्त आमचाच हे सांगत असताना गावदेवी स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू मिसटायमिंग झालंय क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु यावेळेस मिळणारी 1 धाव आणि सामना जवळ आता सद्गुरू स्पोर्ट्सच्या बाजूने नाही तर प्रतिस्पर्धी संघ गावदेवी स्पोर्ट्सच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल आणि विजयाच्या उंबरठ्यावरती जात असताना आपण पाहतोय 31 धावा डिफेंड करत असताना तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा शेवटचा अंतिम बॉल आणि या मॅच मध्ये गावदेवी स्पोर्ट्स हा संघ इथे विजय झालाय. श्रीमती राधाबाई मुकळे यांचा संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड बॉईज.